इकडे येऊ नका रे. नाही असू दे काय हरकत नाही. हां हां. ठीक आहे. पुढे पुढे नाही पुढं नको. बाहेर आल्यानंतर बाहेर घ्यायचं. आपण येस येस लढताय जिल्ह्यात असो राज्यात असो तुम्ही मोठ्या प्रमाणात प्रचार सभा घेतो. काय सांगाल त्याचा बदल दिसेल काय? हे लोकांच्या मनामध्ये मी ज्यावेळेला आम्ही सभा घेत होतो चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे आणि मला वाटतं की आत्ताच्या ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीला चांगल्या प्रकारचं यश सातारा जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये पण पाहायला मिळेल. फक्त निवडणुकीची स्ट्रॅटर्जी बदललेली आहे. शेवटच्या 2 दिवसाच्या स्ट्रॅटर्जीमध्ये त्या पद्धतीने सत्तारूढ पक्ष जी रणनीती करतं ते आपल्या सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी लोकांची मानसिकता झालेली आहे. म्हणून अजितदादांचं जे स्वप्न होतं, पवार साहेबांचं जे स्वप्न होतं, सगळ्यांचं ते एकत्रित विभाजन न करता एकत्र लढवायचं. त्याचा मला वाटतं निश्चितपणाने फायदा होतो. रणनीती 2 दिवसामधली काय असते जरा उघड. आपण स्टिंग ऑपरेशन केलं सगळी माहिती मिळेल. त्याला कल्पना आहे आपल्याला. प्रचंड दबाव तंत्राचा वापर होतो. मी आता फिरतोय, कार्यकर्त्यावर प्रचंड दबाव असतो, सत्तेचा दबाव असतो आणि मग विकास कामं केली जाणार नाही, मग आम्ही बघून घेऊ, अशा पद्धतीत होणार ही लोकशाहीला धोकादायक आहे. हे सगळीकडेच अनुभवाला आलेला आहे मला. त्यामुळे लोक प्रचंड दबावाखाली असतात. मला वाटतं की लोकशाहीमध्ये मुक्तपणाने निवडणूक करण्याची ही फ्रीडम असायला पाहिजे आणि वेगळ्या प्रकारचं नंतर नियोजन इतकं होतं. पण मलाही खरंच सांगतो की लोकांचा प्रतिसाद फार चांगला आहे. मनातून लोकांची इच्छा आहे की ती इच्छा प्रत्यक्ष या निवडणुकीला पाहायला मिळते. दादांच्या जाण्यामुळे साहजिकच आहे. महाराष्ट्र हा नेहमी विचाराचा महाराष्ट्र आहे. एखादं नेतृत्व ज्यावेळेला महाराष्ट्रातून जातं तेव्हा महाराष्ट्र पोहोचता होतं आणि मला वाटतं त्या पद्धतीची भावना ही अजितदादांच्या. म्हणून मी त्या दिवशी बोललो की चौकामध्ये ज्यांनी दादांना कधी बघितलं नसेल, फक्त एक महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून, एक चांगलं नेतृत्व म्हणून ज्यावेळेला फ्लॅग्स लागतात, पक्षभेद बाजूला ठेवून जेव्हा लोक उभी राहतात आणि सहानुभूती आहे आणि ती सहानुभूती निश्चितपणाने दादांच्याबद्दल होती. अचानक गेल्यामुळे त्या पद्धतीची एक भावना लोकांच्या मनामध्ये त्याचा फायदा निश्चित होईल असं मला अपेक्षा आहे.